आज आपण टिफिनला बनवूया भेंडीची भाजी। तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी आपली सर्वांची आवडती मिसेस मानसी परेश देशमुख आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करत आहे मानसीज कुकिंग स्टोरीमध्ये। थोड्याशा तेलावर आपण थोडी भेंडी आधी परतवून घ्यायची, म्हणजे मग त्यामुळे भेंडीची भाजी चिकट होणार नाही। आता याच कढईत पुन्हा तेल घालून जिरं आणि हिंग फोडणीला घालायचं। ते मस्त तडतडलं की ह्याच्यामध्ये कांदा आणि मिरची घालायची। कांदा जरा बराचसा घालायचा। मी साधारण पाव किलो भेंडी घेतली, त्याला मी 2 कांदे घेतले मोठे, मिरच्या घेतल्या 4-5 आणि हे सर्व जिरं आणि हिंगावर घालून परतवून घेतलं आहे। रोज डब्याला काय करायचं हा प्रश्नच असतो, म्हणून मी तुम्हाला एक वेगळा आपली एक सिरीजच चालू केली आहे। आता मी यात मीठ आणि हळद घालून घेतलं आहे। हे सर्व छान परतून झालं की आपण जी आधी परतवून बाजूला ठेवलेली भेंडी आहे ही घालून घ्यायची। हे पहा मस्त परतवून झाली आहे। आता आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं साखर, म्हणजे अगदी थोडीशी, एक अर्धा चमचापेक्षा कमी। त्यानंतर ही आमसुलं म्हणजे कोकम घातलं की अजिबातच तुमची भेंडी चिकट राहणार नाहीत। आणि अशी तुम्हाला दिसत असतील भेंडी बिलकुल चिकट झालेली नाही आहे पहा, कारण की आधी आपण छान भाजून घेतली होती। तर कशी वाटली ही आजची भेंडीची भाजी, म्हणजेच आपला टिफिन तयार आहे। तो कसा वाटला सांगायला विसरू नका। लाईक शेअर सबस्क्राईब करत चला आणि तुम्हाला अजून कोणत्या भाज्या बघायला आवडतील हेही सांगा। तर इथे माझा हा टिफिन रेडी झालेला आहे आणि सकाळचे वाजलेले आहेत 7। आता कामावर जायची वेळ झालेली आहे। चला तर मग आपला टिफिन रेडी आहे। हा पहा, चला मंडळी कामावर निघूया। बाय बाय।